हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आम्ही आलो होतो आदमापूरमधील श्री संत बाळूमामा मंदिर येथे। तर मंडळी, तुम्ही आदमापूरमध्ये येताय आणि मेन जे देवस्थान आहे आदमापूरमधील म्हणजेच बाळूमामांचा जिथे बाळूमामाने अखेरचा श्वास घेतला होता ते मरगुबाई मंदिर आहे। आणि हे जर मरगुबाई मंदिर तुम्ही पाहिलं नसेल तर त्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मंडळी, सगळ्यांनी ना स्किप न करता हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। ला 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 पकड़ देला पकड़ देला पकड़ देला पकड़ देला पकड़ देला तिथलं एक झूम करून ते जय बाप्पा कसं करायचे? हात जोडून ओ जय बाप्पा बघा कसं कसं करायचं जय बाप्पा जय बाप्पा करा जय बाप्पा तसं नाही शंभो हात जोडून हात जोडून करा शंभो। तर मंडळी, आधी आम्ही बाळूमामांचं दर्शन करून घेतलं, रांगेतून जाऊन मंदिरामध्ये जाऊन बाळूमामांचे डोळे भरून दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाहेरच्या साईडला आलो। तर तुम्हाला सुद्धा थोडंफार आम्ही बाळूमामांचं दर्शन दिलेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटतंय नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर असंच व्हिडिओशी कंटिन्यू राहा। तर बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। बाळूमामांचं मंदिर हे समाधी स्थळ आहे आणि आता हे धार्मिक स्थळ झालं आहे। तर मूळ ठिकाण जे आहे ते मरगुबाई मंदिर आहे। तर मंडळी, आज आपण श्री क्षेत्र आदमापूरमध्ये हा खास व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो होतो, जो बाळूमामा भक्तांना माहिती नाही। तर आज आपण जात आहे आदमापूरमधील आदमापूरमधील मरगुबाई मंदिरामध्ये, जिथं बाळूमामांनी अखेरचा श्वास घेतला होता, म्हणजेच आपले देव अवतारी बाळूमामांनी अखेरचा श्वास घेतला होता ते मरगुबाई मंदिर पाहण्यासाठी। तर मंडळी, स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि ज्यांना हे ठिकाण माहीत नाही तर मी आजचा व्हिडिओ लोकेशन सहित बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू संपूर्ण स्किप न करता बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी पाहुण्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा इथून पुढे आदमापूरमध्ये गेल्यानंतर तुम्ही सुद्धा आणि तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या घरच्यांना एकदा नक्की या मरगुबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी तिथे नतमस्तक होऊन यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर इथली कहाणी अशी आहे की दर दिवाळी ते पाडव्यापर्यंत बाळूमामा जे होते ते बकरी घेऊन ना मरगुबाई मंदिरामध्ये वास्तव्याला यायचे आणि हे त्यांचं जे नित्यवस्तीचं ठिकाण होतं ते मरगुबाई मंदिर। आणि या मंदिरामध्ये राहत असताना 4 सप्टेंबर 1966 रोजी बाळूमामांनी हा आपला अखेरचा श्वास घेऊन मामा स्वर्गवासी झाले। तर जाता जाता बाळूमामांनी एक इशारा देऊन गेले होते, तर बाळू धनगर मेला म्हणशीला तर चुकशीला असा इशारा त्यांनी देत आपल्या लीला ह्या सुरूच ठेवल्या आहेत आणि म्हणून ते आजही आपल्यात आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे। तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ आता इथून पुढे मी लोकेशन सहित दाखवलेला आहे, तर स्किप न करता कंटिन्यू बघा।